श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता 10 तारखेला 10 एप्रिल 2024ला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी काही ना काही सेवा ही सुरू केलीच असेल. यामध्ये 21 दिवसांची 11 दिवसांची प्रभावी सेवा तुम्ही सुरू केली असेल आणि ज्यांनी कोणी 21 किंवा 11 दिवसांची सेवाही सुरू केली नसेल तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत 7 दिवसांची प्रभावी सेवाही करायची आहे. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण त्यांची महिनाभर आधी जसं की 21 दिवसांची 11 दिवसांची 7 दिवसांची अशी जी काही प्रभावी सेवाही करत असतो त्या सेवेचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. या कालावधीमध्ये केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही. नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे देवीचे तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असते तसंच त्या नवरात्रीमध्ये आपण जी काही देवीची उपासना करतो, देवीची पूजा करतो, जी काही देवीची सेवा करतो त्याचे फळ हे आपल्याला ज्याप्रमाणे मिळते त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये स्वामींचे तत्व हे तितक्याच मोठ्या प्रमाणात जागृत हे झालेले असते. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त पृथ्वी तलावर स्वामी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पसरलेले असते आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सुरुवातीच्या या काही कालावधीमध्ये काही दिवसांमध्ये स्वामींची जी काही सेवा करतो त्याचे फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असते. तर असंच अनंत पटीने मिळणारं पुण्य फळ आपल्याला सर्वांना मिळावं याकरता स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवसापर्यंत आपल्याला कोणती 7 दिवसांची प्रभावी सेवा ही करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची सेवा ज्यांना करायला जमली नसेल तर त्यांनी या 7 दिवसांमध्ये कोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती ही घेणार आहोत. ज्याप्रमाणे दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायणाचा आपण सप्ताह करतो आणि या सप्ताहामध्ये केलेल्या पारायणाचे फळ हे आपल्याला जसे अनंत पटीने मिळत असते तसंच स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या सप्ताहामध्ये या 7 दिवसांमध्ये आपण स्वामींची जी सेवा करू त्याचे फळ हे सुद्धा आपल्याला तितकेच अनंत पटीने मिळत असते. तर सर्वात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्ही एका दिवसाला 1 याप्रमाणे 7 दिवसामध्ये 7 पारायण हे करू शकतात. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहे आणि एका दिवसामध्ये एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्यायाचं पठण करणं म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण होणं असं होय. एकाच बैठकीमध्ये एकाच दिवसाला तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पूर्ण 1 ते 21 अध्याय हे पठण करायचे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही एका दिवसाला एक पारायण हे पूर्ण केलं तर 7 दिवसामध्ये तुमचे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 पारायण हे होतील. आणि जर तुम्हाला या 7 दिवसांमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण एक पाठ करणं जमत नसेल वेळेअभावी तर तुम्ही या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय रोज हे पठण करू शकतात. या पद्धतीने जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतातील क्रमशः 3 अध्यायाचे पठण केले तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुमचं या ग्रंथाचं एक पारायण हे पूर्ण होईल. या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत वाचायचे आहे. म्हणजे आज पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 3 अध्याय पठण करायचे आहे तर दुसऱ्या दिवशी पुढचे 4 ते 6 हे अध्याय पठण करायचे आहे तर त्याच्या पुढच्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला 7 ते 9 अध्यायाचे पठण हे करायचे आहे. या पद्धतीने क्रमशः 3 अध्याय हे तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पठण करायचे आहे. असं पठण केल्याने तुमचं एक पारायण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत पूर्ण होईल. तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज एक पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय हे पठण केले तर तुमचे प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत 7 पारायण हे पूर्ण होतील. आणि जर क्रमशः 3 अध्यायाचे पठण हे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही जर पठण केले तर तुमचं एक पारायण हे पूर्ण होईल. तर याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा ही आपल्याला प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत करायची आहे. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 मणी जप हा आपल्याला या 7 दिवसांमध्ये रोज करायचा आहे. हा जप तुम्ही सकाळी संध्याकाळी केव्हाही करू शकतात. हा जप तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचा आहे, स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि पूर्ण मन लावून आपलं मन इकडे तिकडे भरकटू न देता आपल्याला पूर्ण मनाने श्रद्धेने आणि विश्वासाने श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जपा करायचा आहे. तुम्हाला कुठे जॉबला जावं लागत असेल, कुठलं तुमचं शॉप असेल किंवा इतर काही तुमच्या पुढे अडचणी असतील तर निदान 10 मिनिटं वेळ काढा आणि निदान ही 11 माळी जपाची जी काही सेवा आहे तेवढी तरी तुम्ही नक्की करा. जॉबमुळे किंवा इतर काही अडचणींमुळे तुमच्याकडनं कुठलीच सेवा ही जरी होत नसेल तर निदान एवढी सेवा तरी करण्याचा प्रयत्न करा.
इतर वेळेस जरी तुमच्याकडनं कुठलीच सेवाही होत नसेल तर निदान या 7 दिवसांमध्ये तरी आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची एवढी सेवाही तुम्ही नक्की करा. खूप नाही, आपल्याला फक्त रोजच्या आपल्या वेळेमधून 10 मिनिटं ही बाजूला काढायची आहे आणि ती स्वामींच्या सेवेसाठी द्यायची आहेत. पारायण करणं तुम्हाला शक्य नसेल तर निदान एवढा तरी वेळ तुम्ही नक्कीच काढा. आपल्या रोजच्या कामांमधून आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटच वेळ हा काढायचा आहे. मग भलेही तुम्ही एक काम कमी करा तुमच्या घरातलं, पण ही सेवा नक्की करा. त्याचप्रमाणे पुढची सेवा आहे ती म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्तोत्र. हे सुद्धा 7 दिवसांमध्ये तुम्ही पठण हे करू शकतात. मग ते तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही पठण करू शकतात. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचं अथर्व शीर्ष सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही पठण हे या 7 दिवसांमध्ये करू शकतात. ज्याप्रमाणे गणपती बाप्पांची सेवा करताना आपण गणेश अथर्व शीर्ष हे म्हणत असतो, त्याचप्रमाणे स्वामींची सेवा करण्यासाठी हे अथर्व शीर्षाचं पठण करणं तितकंच प्रभावी आहे. ज्याप्रमाणे स्वामींचा तारक मंत्र हा शक्तिशाली ताकदवान आहे, त्याचप्रमाणे स्वामींचे हे अथर्व शीर्ष सुद्धा तितकेच शक्तिशाली आणि प्रभावी स्तोत्र आहे. हे स्तोत्र म्हणायला सुद्धा तुम्हाला 5 मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल आणि तुमची कुठली विशेष मनोकामनाही पूर्ण होण्यासाठी तुम्ही या स्तोत्राचे 11 वेळा सुद्धा पठण हे करू शकतात. त्याचप्रमाणे पुढची प्रभावी सेवा आहे ती म्हणजेच ज्याप्रमाणे आपण विष्णू सहस्रनामावली, विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे पठण करत असतो, त्याचप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थ सहस्रनामावली ही सुद्धा या 7 दिवसांमध्ये पठण ही करू शकतो. ही श्री स्वामी समर्थ महाराज सहस्रनामावली तुम्ही दिवसातून एकदाच पठण ही करायची आहे या 7 दिवसांमध्ये. मग तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही सहस्रनामावली पठण करू शकतात. फक्त या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये बंद ठेवायच्या आहे. मग दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही या सर्व सेवा करू शकतात. श्री स्वामी समर्थ सहस्रनामावलीमध्ये 1001 स्वामींची नावं आहेत आणि ही नामावली आपल्याला या 7 दिवसांमध्ये रोज एकदा पठण ही करायची आहेत. तर याप्रमाणे आपल्याला ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे अक्कलकोट स्तोत्र, त्याचप्रमाणे सहस्रनामावली आणि अथर्व शीर्ष हे जे आहे ते तुम्हाला यूट्यूबला सर्च केलं किंवा गुगलला सर्च केलं तर तिथे ते मिळून जाईल. तर त्यावर बघून तुम्ही किंवा प्रिंट काढून तुम्ही त्याप्रमाणे ते बघून म्हणू शकतात. आणि त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचा जो काही तारक मंत्र आहे तर त्या तारक मंत्राची सेवासुद्धा आपल्याला या 7 दिवसांमध्ये रोज करायची आहे. तर तुम्ही हा तारक मंत्र रोज 11 वेळा पठण हा करायचा आहे. तुमच्या कुठल्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्ही ही सेवा संकल्पित सुद्धा करू शकतात. या ज्या काही त्या सेवा तुम्हाला मी सांगितल्या आहेत त्या सेवा तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी करायच्या असतील तर तुम्ही संकल्पयुक्त या सेवा करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या 7 दिवसांमध्ये करू शकतात. आणि तसंच तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथे सुद्धा तुम्ही रोज त्रिकाल आरत्यांपैकी एका आरतीला या 7 दिवसांमध्ये हजर हे राहू शकतात. तर याप्रमाणे या सगळ्या सेवा आपल्याला या 7 दिवसांमध्ये करायच्या आहे. आणि ज्यांना यापैकी कुठलीच सेवा ही करायला अजिबातच वेळ नाहीये तर त्यांनी काय करायचं आहे तर दिवसभरामध्ये अखंड श्री स्वामी समर्थ या नामाचं नामस्मरण हे करायचं आहे, या मंत्राचं नामस्मरण हे करायचं आहे. भलेही मग तुम्ही कुठेही असोत, तुमच्या ऑफिसमध्ये असो, प्रवासामध्ये असो किंवा तुमच्या घरी तुम्ही जे काही काम करत आहात ते काम करताना सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण हे करायचं आहे. नामस्मरणामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे आणि तसंच नामस्मरणापेक्षा प्रचंड मोठी सेवा ही कुठलीच नाहीये. आणि म्हणूनच ज्यांना कोणाला खरंच वेळ मिळत नाही सेवा करायला तर त्यांनी अखंड नामस्मरण स्वामी समर्थ महाराजांचं या 7 दिवसांमध्ये करायचं आहे. स्वामींच्या सेवेने आपल्या आयुष्याचं सोनं हे नक्कीच होत असतं. सेवा केल्याने आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच मिळतं आणि आपल्याला स्वामींच्या सेवेची हळूहळू प्रचिती अनुभव सुद्धा यायला लागतात. स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतात की मागायला काही उरतच नाही. इतकी स्वामींच्या सेवेमध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे. या सेवा केल्याने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल हा नक्कीच होत असतो आणि हा बदल सकारात्मक असतो. आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त या ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तुम्ही करायचा नक्कीच प्रयत्न करा. ज्या सेवा तुम्हाला करायला जमतील त्या सेवा नक्कीच करा. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला या 7 दिवसांमध्ये कोणत्या प्रभावी सेवा या करायच्या आहेत. या 7 दिवसांच्या प्रभावी सेवा तुम्हाला गुरुवारपासून 4 तारखेपासून सुरू करायच्या आहेत. फक्त मासिक धर्म असेल, विटाळ असेल किंवा सुतक असेल तर या सेवा
तुम्हाला करता येणार नाही आणि या सेवा करत असताना मांसाहार हा 7 दिवसांमध्ये बंद ठेवायचा आहे। तर याप्रमाणे या 7 दिवसांमध्ये आपण कोणत्या प्रभावी सेवा या करू शकतो स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा, म्हणजे या ज्या काही सेवा आहेत त्या इतरांना सुद्धा करता येतील आणि या सेवेचा लाभ त्यांना सुद्धा होईल। आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवून आपण भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।